नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. बुलेटिनला सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीने. राज्यात नवी नियमावली लागू करण्यात आलेली आहे. किराणाची दुकानं या नव्या नियमावलीनुसार 4 तासच आता खुली राहणार आहेत. किराणाची दुकानं सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत सुरू राहतील. भाजी विक्री सुद्धा सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू राहील. सर्वांना होम डिलिव्हरी फक्त सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात निर्बंध आणखीन कडक करण्यात आलेले आहेत. यावेळची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. किराण्याची दुकानं सकाळी 7 ते 11 पर्यंतच खुली राहतील. भाजीपाला फळ विक्री सुद्धा सकाळी 7 ते 11 पर्यंतच आता उपलब्ध होणार आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुद्धा सकाळी 7 ते 11 दरम्यानच होईल. तर बेकरी पदार्थ आणि मिठाईची दुकानं देखील सकाळी 7 ते 11 पर्यंतच खुली राहतील. चिकन, मटन, मासे विक्री दुकानं देखील सकाळी 7 ते 11 पर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय आहे. कृषी संदर्भात सर्व सेवा आणि दुकानांची वेळ देखील सकाळी 7 पासून 11 पर्यंतच मर्यादित ठेवण्यात आलेली आहे. पशुखाद्य विक्री सुद्धा सकाळी 7 ते 11 पर्यंतची वेळ आहे. राज्यात नवीन नियमावली लागू झालेली आहे आणि कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने होणारी वाढ याकरता म्हणून खबरदारी बाळगण्यात येते. राज्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात आलेले आहेत. सर्वांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत केवळ होम डिलिव्हरीचीच परवानगी देण्यात आलेली आहे. किराणा, भाजीपाला, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसंच मासे, मटण, चिकन इत्यादी सगळ्या काही रोजच्या वापराच्या या गोष्टींना मर्यादित वेळेत उपलब्धी देण्यात आलेली आहे. सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच या सर्व बाबी ग्राहकांकरता उपलब्ध होतील. राज्यात नवीन नियमावली लागू झालेली आहे. पशुखाद्य विक्री देखील सकाळी 7 ते 11 पर्यंतच उपलब्ध असेल. किराणाची दुकानं, भाजीपाला, दूध, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, मासे, चिकन, मटण यांची विक्री देखील सकाळी 7 ते 11 पर्यंतच ठेवण्यात आलेली आहे. तर केवळ होम डिलिव्हरी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहील. आपण जर पाहिलं तर सातत्यानं राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये. जवळपास 58,000च्या घरात रुग्णसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. मृत्यूदर सुद्धा वाढताना पाहायला मिळतोय. मृत्यू संख्या देखील वाढते आणि त्याच पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक करण्यात आले. भाजीपाला आणि फळ विक्री देखील सकाळी 7 ते 11 पर्यंतच होणार आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री देखील सकाळी 7 ते 11 पर्यंत असेल. बेकरी पदार्थ, बेकरी प्रोडक्ट आणि मिठाईची दुकानं देखील सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू असतील. तर चिकन, मटण, मासे विक्री, मांसाहारी पदार्थांची ही विक्री सकाळी 7 ते 11 पर्यंत असणार आहे. कृषी संदर्भात सर्व सेवा दुकानं जी आहेत ती सकाळी 7 ते 11 पर्यंत खुली राहतील. पशुखाद्य विक्री देखील सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू असेल. सर्वांना मात्र होम डिलिव्हरी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. केवळ आणि केवळ होम डिलिव्हरीची मर्यादा जी आहे ती कायम आहे 7 ते रात्री 8 पर्यंत. इतर सगळ्या बाबींसंदर्भात मात्र कडक धोरण सरकारच्या वतीनं राबवताना सरकार पाहायला मिळत आहे. किराणा दुकानं देखील आता वेळेत सुरू ठेवली जाणार आहे सकाळी 7 ते 11 पर्यंत. आता कडक लॉकडाऊन मात्र राज्य सरकारनं राबवायला सुरुवात केलेली आहे. निर्बंध अधिक कडक करण्यात आलेले आहेत. वारंवार सांगून देखील नागरिक गांभीर्यानं घेत नाहीयेत. याकरता म्हणून किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थांची विक्री, बेकरी प्रोडक्ट, मिठाई यांची विक्री, चिकन, मटण, मासे यांच्या विक्रीची दुकानं सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सकाळी खुली राहतील. वारंवार भाजीपाला आणण्याकरता, दूध आणण्याकरता म्हणून अनेक जनता बाहेर पडताना पाहायला मिळत होती. विनाकारण गर्दी होत होती आणि आता मात्र हे कडक निर्बंध. पशुखाद्य विक्री देखील सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू राहील. सकाळी 11 पर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे. तर सर्वांकरता होम डिलिव्हरी मात्र सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू असेल. यावेळची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. काल देखील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. निर्बंध कडक करण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळातील सगळ्या मंत्र्यांनी जवळपास सकारात्मक दाखवल्याचं पाहायला मिळतं आणि त्यानंतर मात्र राज्य सरकारकडून उचललेलं हे पाऊल
अतिशय महत्त्वाचा मानलं जात आहे। दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसंच बेकरी प्रोडक्ट, मिठाई, भाजीपाला, फळ या सगळ्यांची विक्री ही वेळेच्या मर्यादेत आता होणार आहे। सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच आता कृषी संदर्भात सर्व सेवा दुकानं उपलब्ध असतील। तर चिकन, मटण, मासे, अंडी, भाजीपाला, फळ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, बेकरी प्रोडक्ट, मिठाई, पशुखाद्य या सगळ्यांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच सकाळी विकण्याची अनुमती देण्यात आलेली आहे। या सगळ्या बाबींमधील होम डिलिव्हरी मात्र सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू ठेवली जाणार आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, आपण जर पाहिलं तर वारंवार लोकांना आवाहन केलं जात होतं सरकारकडून, पण लोक ते गांभीर्यानं घेताना पाहायला मिळत नव्हते। आता मात्र निर्बंध अधिकच कडक करण्यात आलेले आहेत, विशेषतः किराणा माल, भाजीपाला, दूध, दुग्धजन्य पदार्थांवरचे। निश्चितच ज्या पद्धतीने पुणे शहरासह राज्यभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतोय आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज जे नवीन नियमावली जाहीर केलेली आहे अर्थातच ती खूप महत्त्वाची आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारने जे निर्बंध घातले होते त्यामध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकानं ही खुली होती। मात्र याच दुकानांच्या म्हणजे ज्या पद्धतीने अत्यावश्यक सेवा असू दे, किराणा माल किंवा भाजीपाला दुकानं असू दे, या ठिकाणी नागरिकांची प्रचंड अशी गर्दी होत होती आणि त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव हा कुठेही कमी होताना दिसत नव्हता। कारण रोजची जी आकडेवारी बघितली तर ती जवळपास पुण्यातलीच जवळपास 4000च्या पुढे ही रुग्णसंख्या रोजची होती। या पार्श्वभूमीवर आज जो राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे किंवा जे नवीन नियमावली जाहीर केलेली आहे ज्यामध्ये सकाळी 7 ते 11 पर्यंत ही अत्यावश्यक सेवेतली दुकानं खुली असणार आहे, ज्यामध्ये किराणा दुकान असू दे किंवा डेअरी बेकरी जे पदार्थ आहेत त्याची दुकानं ही सुरू असणार आहे। त्यासोबतच चिकन मटनची दुकानं सुद्धा सकाळी 7 ते 11 अवघ्या 4 तास ही दुकानं खुली असणार आहे। त्यामुळे गर्दी काही प्रमाणात कमी असणार आहे आणि एकूण इतर वेळी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत होम डिलिव्हरीचा पर्याय हा नागरिकांपुढे असणार आहे। त्यामुळे निश्चितच योगेश काही क्षणाकरता तुम्हाला थांबवतोय, थेट जाऊया नाशिकला आमचे प्रतिनिधी आहेत चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, आपण पाहतोय की नियमावली अधिक कडक करण्यात आलेली आहे, काय नेमकी प्रतिक्रिया पाहायला मिळते? निश्चितपणे आपण बघू शकतो की नाशिकमध्ये सुद्धा परिस्थिती जी आहे ती आता हाताबाहेर जायला लागलेली आहे। जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काही वेळापूर्वीच सांगितलं की जेवढी रेमडेसिवीरची मागणी आहे त्यापेक्षा 10% सुद्धा औषधं मिळत नाहीत। त्याच्यामुळे आता हा लॉकडाऊनचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, किंबहुना ही जी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे तिला सकारात्मक प्रतिसाद मिळताना बघायला मिळतो। आपल्यासोबत इथले काही लोक आहेत, काही व्यापारी आहेत, त्यांच्यामध्ये त्यांना विचारूयात, आता जी नवीन नियमावली आहे त्यानुसार सकाळी 11 पर्यंतच अत्यावश्यक सेवेची दुकानं चालू राहणार आहेत। तुमची काय प्रतिक्रिया, काय वाटतं नेमकं? हो सर, बरोबर आहे, कारण रुग्णसंख्या नाशिकमध्ये खूप वाढत आहे, त्यामुळे हा घेतलेला निर्णय योग्य आहे सरांनी। आणि जवळपास सर्व दुकानं आता तुम्ही बघताय मागे पण बंदच आहे, त्यामुळे काही आता प्रॉब्लेम नाही। आमचे कसं आता मेडिसिन कोरिअर पार्सल वगैरे असतात, त्यामुळे आम्हाला फक्त डिलिव्हरीसाठी आम्ही थांबलो। काय वाटतं पण एकूणच आता जी परिस्थिती आहे त्या अनुषंगाने घेतलेला निर्णय कसा वाटतोय? योग्य निर्णय, तो अजून कडक केला पाहिजे असं वाटतंच मला, अजून कडक केला पाहिजे। जे रिकामटवळे फिरतात, जे विदाऊट मास्क लोक फिरत राहतात, त्यांना काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे आणि निर्णय घेण्यात आलाय तो योग्य आहे। काय अजून कोणी लोक काय काय सांगाल, नेमकं काय वाटतंय? हा जो निर्णय घेतलाय सरकारने एकदम योग्य घेतलेला आहे, कारण की खूप पेशंट वाढू राहिले, त्याच्याबद्दल कडक एकदम अजून करायला पाहिजे। आता जे सेवा सुरू आहे ती फक्त अत्यावश्यक सेवा सुरू आहे, अजून कडक लॉकडाऊन व्हायला पाहिजे, पूर्णपणे सगळी व्यवस्था मागच्या वेळेला जसं केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला तसा व्हायला पाहिजे असं वाटतंय? सर, माझ्या मते हा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कडक लॉकडाऊन करणं योग्य आहे, नाहीतर असाच प्रभाव वाढत राहील। कारण की जेणेकरून फक्त शॉप्स, दुकाने, अत्यावश्यक मेडिकल हे चालू आहे, पण तरी पण जी पब्लिक आहे रस्त्यावरती ती अजूनपर्यंत काही कमी होत नाही आहे। त्यासाठी राज्य सरकारने म्हणा, केंद्र सरकारने म्हणा किंवा जिल्हाधिकारी साहेबांनी कडक निर्णय घ्यावा, याच्यावरती लॉकडाऊन करावा, जेणेकरून हा प्रादुर्भाव थांबेल।
आपण बघतोय की सर्वसामान्य नाशिककर असतील, व्यापारी असतील, अगदी यांची सुद्धा चंदन. हीच भावना आहे. ज्या पद्धतीनं आणि ज्या झपाट्यानं नाशिकमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय, संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याची प्रतिक्रिया नाशिककर देत आहेत. निश्चित. चंदन, थेट जाऊया आता कोल्हापूरला, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत भूषण पाटील यांच्याकडे. भूषण, कोल्हापूरमध्ये नेमकी काय प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळते? कारण आता बस झालं, आता कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलेलं आहे सरकारकडून. वारंवार सांगून जनता काही ऐकत नाहीये. नक्कीच हे कडक लॉकडाऊनचे संकेत कुठेतरी पाहायला मिळतात असं म्हणायला लागेल. कारण संचारबंदी जाहीर केल्यानंतर आपल्याला माहिती की सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत ही दुकानं जी आहेत किराणा मालाची ती उघडी राहणार होती. त्याचबरोबर भाजीपाला मार्केट देखील उघडं राहणार होतं आणि त्याचा गैरफायदा घेत कुठेतरी लोक जे आहेत ते किराणा मालात विनाकारण बाहेर पडत असल्याचं चित्र पाहिलं होतं. ठिकठिकाणी पोलिसांनी अडवल्यानंतर बाजार घेण्यासाठी जातोय किंवा इतर कारणासाठी जातोय असं सांगितलं जात होतं. मात्र आता तशी परिस्थिती नसणार. 7 ते 11 ही ठराविक वेळ जी आहे ती देण्यात आलेली आहे. एकूणच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मी आता आहे लक्ष्मीपुरी परिसरामध्ये आणि इथल्या व्यापाऱ्यांना नेमकं या संदर्भात काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा, नवीन नियमावली येते, सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत आता दुकानं उघडायला परवानगी असणार आहे किराणा मालाचं दुकान. काय एकूण कसा वाटतं हा निर्णय? ह्यामुळे लोकांची गैरसोय होणार आहे. संपूर्ण लोकांची गैरसोय, जे सरकार नियम जे करते ते लोकांचा सरासरी विचार न करता नियम केलेले आहेत. ह्या नियमामुळे उलट लोकांची गैरसोय जादा व्हायला लागले. त्याच्यामुळे पेशंट जास्त वाढणार. लोकांना ग्राहकाला माल न्यायचा किंवा उठायचं किंवा घरचं आवरायचं किंवा आणि उपासाचे दिवस मुस्लिम लोकांचे आहेत, त्यांना पहाटेचं जेवण करायला लागतं. त्यांचं सगळं आवरून त्यांना दिवसभर विश्रांती घ्यायला लागते. यावेळेला काहीच माल मिळत नाही, काही नाही. आणि 11 वाजता दुकान उघडायला कामगार सुद्धा कोणी येत नाहीत आणि विनाकारण लोकांची गर्दी होते आणि याच्यामुळे जास्त गर्दी होऊन हा प्रचार जास्त होणार, रोगाचा प्रसार जास्त होतो. लोकांना यातून सरकारने जे नियम केलेत त्या नियमाचा तोटा जास्त व्हायला आहे. लोकांना ह्याच्यापासून नुकसान फार व्हायला आहे आणि हे नुकसान जर जास्त झाल्यामुळं व्यापारी अक्षरशः मेटीकुटीला आलेले आहेत. काय नेमकं केलं पाहिजे मग हे सगळं करण्यासाठी? कारण लोक विनाकारण बाहेर पडत आहेत आणि त्यासाठी किराणा मालाचं कारण असेल किंवा इतर कारण सांगत असताना पाहायला मिळतात. नाही, किराणाचं जे कारण सांगतात, ज्याला खरोखर ज्या मालाची गरज आहे आणि आणायची आहे तर तुमचे जिकडे तिकडे पोलीस जिकडे यंत्रणा उभारलेली आहे. व्यापारी सगळे प्रकारचे नियम पाळतात, ग्राहक सगळ्या प्रकारचे नियम पाळतात. असे ज्याच्यामुळं की बाबा तुम्ही हा जो आरोप करताय की बाबा किराणा दुकान आणायला, जे आणणारे फार लोक कमी आहेत, त्यांच्यावरती नियंत्रण करणार तुमच्या चौकात पोलीस आहे. ह्या लोकांनी त्याचं नियंत्रण करावं आणि विनाकारण म्हणजे दुकानदार आणि ग्राहक ज्याला खरंच गरज आहे ह्या लोकांची गैरसोय व्हायला लागलेली आहे तुमच्या ह्याच्यामुळं. आणि शासनाने हे थांबवलं पाहिजे, शासनानंच थांबवलं पाहिजे. तर पाहिलं आपण हे जे काही नवीन नियम काढण्यात आलेला आहे वेळेच्या संदर्भातला, त्या संदर्भात कुठेतरी संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळते. कारण 7 ते 11 या ठराविक वेळेत जर माल द्यायचं म्हटलं तर यावेळी गर्दी होणार आणि याच वेळी माल फक्त मिळत असल्यामुळं बऱ्याच लोकांना माल मिळणार नाही अशी देखील परिस्थिती होईल. यंत्रणा उभारलेल्या आहेत त्या आणखीन कडक करा. मात्र अशा पद्धतीने भूषण, त्यामुळे आता कोल्हापूरमध्ये मात्र या नव्या नियमावलीला संमिश्र प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. तर नाशिकमध्ये मात्र या कडक लॉकडाऊनचं व्यापारी वर्गाकडून मात्र समर्थन होताना पाहायला मिळते. आपण पाहतोय की नवे नियमावली उद्यापासून लागू झालेली आहे. बेकरी पदार्थ, मिठाई, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसंच भाजीपाला, फळ विक्रेत्यांना मात्र सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच आता मुभा देण्यात आलेली आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हिरेन शाह यांनी नेमकं काय मत व्यक्त केलेलं आहे ऐकूया. राष्ट्र सरकार ने आज जाहिर कर दिया है सुबह 7 से 11 बजे तक किराना दुकानें सिर्फ खुली रहेगी. इससे काफ़ी भीड़ हो जाएगी दुकानों में. किराना दुकानों के पास सिर्फ 4 घंटे के लिए अगर स्टाफ को बुलाना है तो उनके लिए भी प्रैक्टिकल नहीं होगा. अगर इस प्रकार से सरकार का डिसीजन लिया जाएगा तो सरकार को तुरंत इसके बारे में सोचना पड़ेगा, क्योंकि इतनी सारी भीड़ इकट्ठा हो जाएगी दुकान में तो इसकी कंट्रोल करना लोकल महानगर पालिका और पुलिस को काफ़ी दिक्कत हो जाएगी. हमारा कहना इतना ही है, ठीक है होम डिलीवरी शुरू किया है तो किराना के जो दुकानदार है वो अपने अपने एरिया में होम डिलीवरी 8 बजे तक दे सकते हैं, तो उसके लिए जरूर वो अपने अपने एरिया में ये काम करेंगे. लेकिन 7 से 11 दुकानों में लोग आते हैं और खरीदते हैं, उसमें काफ़ी भीड़ हो जाएगी. महाराष्ट्र सरकार ने आज जाहिर कर दिया है सुबह 7 से. आपण पाहिलं जर वेळेची मर्यादा ठेवली तर
वेळेच्या मर्यादेमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल ग्राहकांची, अशी भीती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी व्यक्त केलेली आहे. उद्यापासून मात्र नवीन नियमावली राज्यात लागू होणार आहे. चिकन, मटण, मासे, अंडी या विक्रीची दुकानं जी आहेत, ही दुकानं जी आहेत ती वेळेच्या मर्यादात खुली राहतील. कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं वाढ होत असल्या कारणानं सरकारला हे पाऊल उचलावं लागलेलं आहे. वारंवार आवाहन करून देखील गर्दी काही आटोक्यात येत नाहीये, रुग्णसंख्या काही आटोक्यात येत नाहीये. अखेर मात्र सरकारनं आता कडक निर्बंध लावायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला अनुमती असणारी ही दुकानं, अत्यावश्यक सेवेतली ही विक्रीची दुकानं आता मात्र वेळेच्या मर्यादात खुली राहतील. सर्वांसाठी होम डिलिव्हरी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत खुली असणार आहे. पण पावसाळी संदर्भातल्या कामाची दुकानं असोत, चिकन, मटण, मासे, अंडीची दुकानं असोत, भाजीपाला, फळ विक्रेते असो, या सगळ्यांना वेळेची मर्यादा आहे. सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेत असताना विक्री करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकानं देखील सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सकाळी खुली राहतील. किराणा दुकानं देखील सकाळी 7 ते 11 पर्यंत खुली राहणार आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकानं, बेकरी, मिठाईची दुकानं देखील सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत खुली राहतील. सर्वांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत मात्र केवळ आणि केवळ होम डिलिव्हरी उपलब्ध असणार आहे. होम डिलिव्हरीची परवानगी देण्यात आलेली आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा हा 58,000च्या वर जाऊन पोहोचलेला आहे. वारंवार सरकारकडून आवाहन केलं जात आहे, गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, नियम पाळा असं आवाहन केलं जातं. पण प्रत्यक्षात मात्र त्या आवाहनाला केराची टोपली दाखवण्यात येते आणि याकरता म्हणून सरकारनं आता महत्वाची पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच आरोग्यमंत्री यांच्या समवेत बैठक देखील झाली. या एकूणच गर्दीची सगळी ही परिस्थिती पाहता कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली आणि त्या चर्चेचा परिपाक म्हणजे आज सुरुवात होणारा हा कडक लॉकडाऊन. उद्यापासून या नव्या नियमावलीची पूर्तता होणार आहे. ही नवी नियमावली उद्यापासून लागू होणार आहे. सरकार मधल्या या सगळ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं देखील एकमत झालेलं आहे कडक लॉकडाऊन लावण्याच्या दृष्टीनं. कारण वारंवार आवाहन करून सुद्धा गर्दी काही आटोक्यात येत नाहीये, लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीयेत. इतकंच नाही तर मास्क देखील लावताना लोक पाहायला मिळत नाहीयेत. कोरोना आहे का असा सवाल उपस्थित व्हावा अशी दृश्य महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी पाहायला मिळत आहेत, विशेषतः भाजी मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि याकरता म्हणून सरकार दरबारी हा नवा नियम घेण्यात आलेला आहे. ही नवी नियमावली आता लागू करण्यात आलेली आहे. उद्यापासून या नव्या नियमावलीची ही अंमलबजावणी आता सुरू होईल.